प्रतिभेची गगन भरारी प्रतिभेची। नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून आणि माझं प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे एक यूट्यूबचं चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या वतीनं मी प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊ या जगाला हा एक मुलाखतीचा कार्यक्रम चालवत आहे जवळपास एप्रिल 2025 पासून। आणि या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जे प्रतिभावंत लोक आहेत, जे कलावंत लोक आहेत, तर त्यांच्या मुलाखती मी यामध्ये घेत असतो। आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत तर ते जे जोडपं आहे तर ते गणेश मूर्तिकार आहेत आणि अतिशय उत्तम अशा गणेशाच्या मूर्ती ते साकारत आहेत। तर त्यांची आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेणार आहोत। तत्पूर्वी गणपती बाप्पाचा रूपसुबक, गणपती बाप्पाचा रूपसुबक जणू कलेचा तो मुकुटमणी। कलाकारांच्या हातून जे घडते, कलाकारांच्या हातून जे घडते तेच असते भक्तीची खरी कहाणी, तेच असते भक्तीची खरी कहाणी। शाडू मातीची ओल, भक्तीचा श्वास, हाताने घडवला बाप्पाचा खास। प्रत्येक रेख, प्रत्येक रेष कलाकारांचा असतो, त्यात प्रेमाचा स्पर्श विशेष। नुसती मूर्ती नव्हे ती, नुसती मूर्ती नव्हे ती, ती असते भावनांची भाषा, ती असते भावनांची भाषा। प्रत्येक ओळीतून झळकते, प्रत्येक ओळीतून झळकते कलाकारांची आशा। आज अशाच एका कलाकारांची भेट घ्यायची आहे ज्यांच्या मूर्तीने लाखो मनं भारावली आहेत। मुलाखतीस सुरुवात करतो आम्ही, या कलेच्या उपासकांना मान देतो आम्ही। गणरायाला मूर्त स्वरूप देणाऱ्या हातांना आज शब्दांनीच वंदन करतो। आज आपल्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय जे अतिथीगण आमंत्रित आहेत तर त्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। आणि आज आपण मुलाखतीला सुरुवात करायच्या अगोदर जे मान्यवर आहेत, जे अतिथी आहेत, तर त्यांचं थोडक्यात आपल्याला परिचय देणं हे आपलं कर्तव्य असतं। तर मॅडमचा मी परिचय देतो आहे। मॅडमचं नाव आहे प्राध्यापिका सौ संगीता गोतमारे मॅडम, अकोटवरून आहेत। आणि त्यासोबतच इथे सर जे आहेत त्यांचे मिस्टर, त्यांचं नाव आहे सन्माननीय श्री विशाल गोतमारे सर। आणि हे दोघेही उत्तम म्हणजे टीचर्स आहेत। मॅडमच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मॅडम ह्या अकोट येथील जे ग्रामीण भागातलं सर्वात मोठं कॉलेज आहे श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथे वाणिज्य विभागामध्ये बीकॉमच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याचं ते काम करत असतात। आणि सोबतच सरांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर सर इथे अकोटला कॉमर्सचे उत्तम प्रकारचे क्लासेस चालवतात। आणि एवढंच नाही तर ज्या मॅडम आहेत तर मॅडम उत्तम पद्धतीनं गणेशाच्या मूर्ती सुद्धा तयार करत असतात आणि त्यांच्या साथीला साथ त्यांच्या मिस्टरांची सुद्धा आहे, सन्माननीय श्री विशाल गोतमारे सरांची। सर सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांना साथ देतात आणि उत्तम पद्धतीने गणेशाच्या मूर्ती साकारत आहेत। हा त्यांचा दोघांचा सुद्धा विशेष म्हणजे छंद आहे आणि या छंदाला ते व्यवसायाचं स्वरूप कसं देत आहेत हे आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमातून प्रतिभेची गगन भरारी प्रतिभेची। तर मॅडमला आज आपण इथे पहिला प्रश्न विचारणार आहोत। मॅडम, मला सांगा की गणपतीच्या मूर्ती बनवण्याची जी कल्पना आहे ही आपल्याला कशी सुचली? गणपतीची मूर्ती बनवण्याची कल्पना साधारण कोरोनामध्ये जेव्हा आम्ही घरी बसलेलो होतो, म्हणजे क्लासेस ऑनलाईन चालू होते आमचे, पण आम्ही घरीच होतो। मग आमच्या घरी पूर्वीपासूनच गणपतीच्या मूर्ती मातीच्याच आणायच्या। लहानपणापासून आमचे मिस्टर गणपतीच्या मूर्ती मातीच्याच आणायचे। तर त्याच्यानंतर मग कोरोनामध्येही आणली। मग दुसऱ्या वर्षी मी म्हटलं त्यांना आपण घरीच मूर्ती बनवायची, पण ते नाही म्हटले, पण तरी आम्ही मूर्ती घरीच बनवली। आणि दुसऱ्या वर्षाला मग ती मूर्ती लोकांनी पाहिली तर म्हणे तुम्हाला खूप सुंदर मूर्ती बनवता येतात, तर तुम्ही बनवा। दुसऱ्या वर्षाला मी अजून मूर्त्या बनवल्या। मला बऱ्याचशा ऑर्डर आल्या की आम्हाला अशी मूर्ती पाहिजे, आम्हाला तशी मूर्ती पाहिजे, आम्हाला लालबागचा राजा पाहिजे, आम्हाला उंदीर गणपती पाहिजे उंदरावर। तर आम्ही तशा प्रकारच्या मूर्त्या बनवल्या। अच्छा।
तर मॅडम, कारण आता मी बघतो आहे तुमची इथे आलो आहे, तर अतिशय सुंदर अशा सुबक अशा मूर्त्या आपण घडवलेल्या आहेत. यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न असा आहे की हा जो आपला गणेशाची मूर्ती तयार करण्याचा जो व्यवसाय आहे, हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे का? नाही, आमचा हा पारंपरिक व्यवसाय नाही. मी एक आवड होती आणि लहानपणापासून माझे मिस्टर मूर्त्या बनवायचे. अच्छा. पण त्यांना तेवढं ते स्किल ते वाव मिळालं नाही आणि ते शिक्षण क्षेत्रात आले. आणि मी लहानपणी 10वी मध्ये असताना 2007 साली माझ्या माहेरी गणपती बनवलेला होता छान. मी रामदास स्वामींची भक्त आहे, त्याच्यामध्ये गणपतीचा छान फोटो आहे. त्या फोटोला पाहून पाहून मी तशीच मूर्ती बनवलेली होती. अच्छा. आणि त्याच्यानंतर आता 5-6 वर्षापासून आम्ही हे बनवत आहे. पण 3 वर्षापासून मी चांगल्या प्रकारच्या मूर्त्या आणि जास्त क्वांटिटी मध्ये बनवत आहे. ओके. अच्छा, छान आहे. आणि मॅडम, पुढचा प्रश्न आपणास असा आहे की आपण कुठे जे गणेशाच्या मूर्ती आहेत बनवण्याचं कुठे प्रशिक्षण वगैरे घेतलं आहे का? ही जी कला आहे आपण कुठे शिकलात, असा आपला प्रश्न आहे. हो सर, मी प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण त्याच्या आधी मला गणेशाचं वर्णन माहिती आहे. रामदास स्वामींची भक्त असल्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत असल्यामुळे की गणपती कसा असतो, गणपतीचं वर्णन काय आहे, तर त्यानुसार मी गणपती बनवतच होते. 3 वर्षापासून आमचा हा गणपती व्यवसाय चालूच आहे. आम्ही दिवसेंदिवस गणपतीच्या मूर्त्या क्वांटिटी मध्ये वाढवत आहे, साईज मध्ये पण वाढवत आहे. आणि विविध रंगारूपामध्ये जशा पाहिजे, ग्राहकांना जशा पाहिजे, कस्टमरला, की आम्हाला लालबागचा राजा पाहिजे, आम्हाला सिद्धिविनायक पाहिजे, आम्हाला अष्टसिद्धी गणपती पाहिजे, जशी पाहिजे तशी गणपती आम्ही बनवून देतो. त्याच्यामध्ये आम्ही धोतर, फेटा, शॉल हे पण आम्ही नेसून देतो. आणि त्याच्यामध्ये हार पण असतात, हार पण करून देतो. जसं पाहिजे तसं वर्क आम्ही करून देतो. आणि अशा प्रकारे आम्ही मूर्त्या बनवत असतो. आणि एक आम्ही महाराष्ट्र शासनाची या 3 वर्षापासून मी हे गणपती तर बनवतच आहे. आणि केंद्र सरकारची जी योजना आहे PM विश्वकर्मा योजना, ते मी मागच्या जानेवारीमध्ये त्याचा कोर्स केलेला आहे त्या योजनेअंतर्गत. आणि त्याचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्यामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हे प्रशिक्षण कुठे घेतलं मॅडम आपण? मी खामगावला घेतलं हे प्रशिक्षण. ITI मध्ये प्रशिक्षण दिलं गेलं. बरोबर, ठीक आहे. तर मॅडम, एक प्रश्न परत विचारतोय तुम्हाला की मग आता हे जे गणेशाची जी मूर्ती आहे ही तुम्ही तयार करत असताना याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचं साहित्य किंवा मटेरियल्स तुम्ही यूज करता? गणेशाची मूर्ती तयार करत असताना आम्ही सुरुवातीला मिक्स मातीचा यूज केला, नंतर आम्ही पालापाचोळ्याचा यूज केला, त्याच्यानंतर आम्ही पांढरी माती यूज केली, त्यानंतर आम्ही शाडूची माती यूज केली. पण शाडूच्या मातीची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि पण ती खूप तितकीच महाग पण मिळते. मग आम्ही लाल माती यूज केली. आता आम्ही लाल मातीचेच गणपती बनवत आहे. शाडू मातीपेक्षा लाल मातीची जी फिनिशिंग आहे ती पण खूप सुंदर आहे आणि तितकीच मजबूत पण आहे. आणि आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात पर्यावरणपूरक गणपती बसवले गेले पाहिजे, हा एक समाजाला तो प्रश्न आहेच आपल्या मुलाखतीमध्ये पुढे आहेच. त्याच्या संदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. तर याच्यासाठी साहित्य फक्त माती लागते आपल्याला आणि त्याचे टूल्स असतात कटिंगचे वगैरे आणि मशिनरी असते कलरिंगची. कलरिंग असतात, कलर आपण हाताने पण देऊ शकतो. म्हणजे काय आम्हाला म्हणजे ते साहित्य असतं, जसं डोळे काढायचे, कान बनवायचे आहे, शेप द्यायचे आहे, त्याच्यासाठी टूल्स असतात. बरं, ठीक आहे. तर सध्या आपला एक कमर्शियल ब्रेकचा मॅडम वेळ झालेला आहे सर. तर आपण एक कमर्शियल ब्रेक घेणार आहोत आणि याच्यानंतर आपले जे काही श्रोते आहेत, जे ग्राहक वर्ग आहे, यांना आपण ज्या तुम्ही इथे गणेशाच्या मूर्त्या घडवलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, आधी आपण यांची जी माहिती आहे गणेशाच्या मूर्तीची, तर ते आपण त्यांना देणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेशाच्या मूर्त्या तुमच्याकडे आहेत याची माहिती तुम्हाला द्यावयाची आहे आणि त्याच्यानंतर बाकी आपण प्रश्न विचारणारच आहोत. तत्पूर्वी आपण एक कमर्शियल ब्रेक घेणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची. नमस्कार, मी विशाल रामदास बोतमारे आणि माझी मिसेस सौ संगीता विशाल बोतमारे
आम्ही दोघं पण मातीचे गणपती विविध प्रकारचे बनवतो आणि हे विविध प्रकारचे तुमच्यापर्यंत पोहोचतील हे आम्ही आशा करतो की हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की आपल्याला गणपती कशा पद्धतीचा असावा। यासाठी मी तुम्हाला प्रत्येक गणपतीची ओळख करून देतोय। सर्वप्रथम हा जो गणेश आहे हा बसलेला आहे आणि एका हातावर आहे। हा मोदक गणपती म्हटला जातो कारण हा या गणपतीची विशेषता आहे की त्यांचा जो चेहरा आहे हा निमुळता असते, म्हणून या गणपतीला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं गेलं। त्यानंतर तोही गणपती आहे पाठीमागे दिलेला आहे, तर तो आपला कार्तिकेश्वर महागणपती म्हटलं जातं त्याला। त्यानंतर बालगणेश आहे माझ्याकडे, ज्यांना वस्त्र सुद्धा घातल्या जातात। त्यानंतर विविध प्रकारचे आहे छोटे गणपती सुद्धा आहेत की ते लहान बाल गणेश म्हणून ओळखले जातात। त्यानंतर हा महादेव म्हणजे श्री महादेवाचा पुत्र, पार्वतींचा पुत्र, ज्यांचा सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं गेलं ते महागणपती। 8 गणपतीतून ते 7वा नंबरचा गणपती ज्याला आपण म्हणतो तो 7वा महागणपती। अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा गणपती केलेला आहे। आणि इथं एका हातावर बसलेला जो आपण म्हणतो त्याला की आपण आरामदायी कसा गणपती आपल्या घरी आणायचा म्हणून आपण तो गणपती बनवतो। त्यानंतर एका जणांनी जर आम्हाला सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीची मूर्ती करून पाहिजे ज्यांना गणपती गजानन महाराज किंवा नरसिंह महाराज किंवा साईबाबा किंवा इतरत्र असे दोघं मिळून सुद्धा आम्हाला गणपती हवे, तर आम्ही त्या असे गणपती विविध स्वामी समर्थ असे सुद्धा आम्ही तो करून देतोय। त्यानंतर विविध प्रकारचे आमच्या जो लालबागचा राजा आहे, मयुरेश्वर आहे, बालगणेश आहे, बालगोपाल आहे, हे विविध प्रकार आहे। आणि जे आहे दगडूशेठ सुद्धा आमच्याकडे मिळतात। त्यासाठी आम्ही विविध प्रकारचे असे गणपती आम्ही बनवतो। त्यासाठी ज्यांना शंखावर बनवलेला आहे शंखाचा गणपती देतोय आम्ही त्याला, ज्याने जशा जशा प्रकारची मागणी गेली तशा प्रकार आम्ही त्याला गणपती बनवून देतोय। त्यासाठी आम्ही हाताचे हे सर्व हँडमेड गणपती आहेत की ते हँडमेड गणपती प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे की त्या हँडमेड गणपतीला कशा पद्धतीनं वर्किंग म्हणजे आम्ही हाताने सर्वस्व त्याला त्यांची जे हे आहे पूर्ण धोत्रासहित त्यांच्या हारासहित तो सुद्धा आम्ही त्या गणपती बनवलेला आहे। हातानेच आहे सर्व फिनिशिंग त्याची हातानेच केलेली आहे। आणि आमच्याकडे दगडूशेठ हा सुद्धा आहे, तो साचेचे गणपती आहेत, साचे सुद्धा आहेत आमच्याकडे। त्यासाठी आम्ही विविध प्रकारचे साचे सुद्धा आहेत, आम्ही मोठा आहे लहान आहे। आणि त्यासाठी जो आम्हाला एक ऑर्डर आलेली आहे की ते विष्णू गणेश आम्हाला पाहिजे, तर विष्णू गणेश जो आपण देतो तो विष्णू गणेश आहे। त्यानंतर बालाजी ज्याला म्हणतो विष्णू महाबालाजी, हा बालाजी गणेश आहे, ज्याला आपण प्रत्येक जण महान असं श्रृंगार दिलेला आहे त्याला की तो सोन्याचा श्रृंगार आहे, पूर्ण श्रृंगार हाताने केलेला आहे त्याचा। आणि तो मागणी आलेली होती आम्हाला, जसं आम्हाला फोटो पाठवतात तसं आम्हाला गणपती बनवून द्यायचा असतो। त्यासाठी जो मागचा गणपती आहे तो मागचा गणपती तो माऊली गणपती, तो माऊली गणपती आम्हाला सांगितलेलं असतं की आम्हाला माऊली गणपती पाहिजे। आता सगळ्यात चांगला गणपतीची ओढ लागलेली आहे ते म्हणजे एक वारकरी गणपती, तो वारकरी गणपतीची सुद्धा आम्हाला ऑर्डर आहे, म्हणून आम्ही वारकरी गणपती सुद्धा आम्ही बनवतो। तिथं माऊली गणपती आहे, हा माऊली गणपती आम्हाला दिलेला आहे, सांगितलेला आहे की आम्हाला माऊली गणपती सुद्धा हवा, म्हणून आम्ही माऊली गणपती सुद्धा बनवून देतो। वारकरी गणपती, मूषकावर गणपती, त्यानंतर शंखावर सुद्धा गणपती, त्यानंतर डमरूवर गणपती, हे सर्व आम्ही हँडमेड गणपती बनवून देतो। आमच्याकडे यांचे कोणतेही साचे उपलब्ध नाहीये। लहान मुलांसाठी जसे जसे मागणी असते लहान मुलांना किंवा आपल्याला अशा पद्धतीचा गणपती हवा, आम्ही त्या तशा पद्धतीचा गणपती आम्ही त्याला करून देत असतो। आम्ही या वर्षाला एका लहान मुलाची ऑर्डर घेतलेली आहे, बुलेटवरचा गणपती आम्ही बनवलेला आहे आणि हा हँडमेड गणपती आहे, हा बुलेटवरचा गणपती।
तुम्ही बोलत राहा. अशा प्रकारे आम्ही जशी चॉईस असेल व्यक्तीची तशी आम्ही गणपती बनवून देत असतो. बोला ना तुम्ही. बरोबर. हे माझ्याकडे आहेत मूर्ती. हे मूर्ती जी आहे हे साच्याची मूर्ती आहे. छोट्या छोट्या साच्याच्या मूर्त्या आहेत. 6 इंचापासून आहे तर 1 फुटापर्यंत ह्या मूर्ती आहे. त्यानंतर बैठक मूर्ती आहे 3 इंचापासून 3 इंचा. हे 3 इंचाची मूर्ती आहे जे आपण चतुर्थीला 12 महिने आपण चतुर्थीला पूजन करतो. हे छोटी मूर्ती आपल्या देवऱ्यात ठेवण्यासाठी. त्यानंतर छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. अशा ऑर्डर आम्हाला मिळत असतात. ह्या अशा पद्धतीने आम्हाला गणपती बनवायचे आहे. त्यानंतर ते आहे मयुरेश्वर सुद्धा आहे ते गणपती आहे. त्यानं हे सगळं एक फुटाचे गणपती आहेत. 6 म्हणजे 3 इंचापासून आमच्याकडे 3 इंचापासून तर 2.5 फुटापर्यंत 2-2.5 फुटापर्यंत आमच्याकडे गणपती मिळतात. हे पूर्ण मातीचे गणपती आहे आणि घरी त्याचं विसर्जन करायचं असते त्यासाठी आम्ही मातीच्या मूर्त्या आवर्जून बनवतो. जसा पाहिजे तसा पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचा पुरेपूर आमचा प्रयत्न आहे. एक समाधान मिळते समोरच्या व्यक्तीला गणपती घेतल्यानंतर. आम्ही 2 वर्षापूर्वी गणपतीचे खूप हाल बघितले. आम्ही जेव्हा अकोटला विहिरीवर गणपती विसर्जनाला गेलो तेव्हा अक्षरशः मूर्त्यांची जी विटंबना होती आम्ही स्वतः पाण्यात सोडल्या त्या मूर्त्या. तेव्हापासून आम्ही निश्चयच केला की आपणच गणपती मूर्ती बनवण्यामध्ये सहकार्य करायचं, मातीचे गणपती बनवण्यात. हे आता साच्यातून काढलेले आहेत. हे साच्यातून काढल्यानंतर याची फिनिशिंग होते. फिनिशिंग कशी होते कारण हे जे आहेत त्याचे थोडे थोडे डॅमेज वगैरे ते पूर्ण भरून आणि हे क्लीन करून होतात. त्यानंतर त्याला 4 हात बसवायचे असतात. हाताचे सुद्धा आमच्याकडे साचे आहेत. ते हात बसवले की हे याला हा दगडूशेठ आहे पूर्ण आमचा दगडूशेठ होतो. हा सुद्धा आहे. यालाही सुद्धा तशीच फिनिशिंग करायची असते आणि फिनिशिंग झाल्यानंतर याला सुद्धा हात वेगळे राहतात. याची सुद्धा साचे आहेत आणि ते साचे सुद्धा आम्ही त्याला हात काढून त्याला बसवत असतो. आमचा सर्वेश पण खूप सुंदर गणपती बनवतो. माझा सर्वेश सुद्धा खूप सुंदर गणपती बनवतो. बघा अशा पद्धतीनं गणपती तो बनवत असतो. छोटे छोटे गणपती आहेत त्याचे. आतापासून त्याला छंद आहे गणपती बनवायचा आणि अभ्यास सुद्धा आहे त्यासाठी. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची. मला आपणास प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की आपण गणपतीच्या मूर्तींची स्वतः विक्री करता का? आणि ह्याच्या मूर्त्या आहेत तर तुम्ही होलसेल मध्ये देता की स्वतःच मार्केटमध्ये तुम्ही स्टॉल लावून तुम्ही ह्याच्या मूर्त्या ह्या सेलिंग करता? मागच्या वर्षी मी स्वतः विकल्या होत्या. अच्छा. हा, मार्केटचा अनुभव आलेला आहे मला की कशा पद्धतीने मार्केटिंग करायचं आहे. या वर्षी मला जास्तीत जास्त मूर्त्या घडवायच्या आहेत आणि घडवल्यानंतर त्या मूर्त्या मी होलसेल द्यायचा विचार चालू आहे. कारण मी स्वतः न विकता कारण त्या होलसेल द्यायच्या आहेत. कारण जे मी हाताने बनवलेल्या मूर्त्या आहेत ते मी स्वतः विकणार आहोत. अच्छा. आणि ज्या साचेच्या आहेत ते मी होलसेल देणार आहोत. अच्छा. मागच्या वर्षी पण होलसेल मागच्या वर्षी सुद्धा होलसेल दिल्या आणि स्वतः काही मी विकल्या. मग होलसेल मध्ये आपल्याला जो अपेक्षित भाव आहे तो मिळतो का? नाही, आम्हाला त्याची अपेक्षा नाहीये की आम्हाला तो भाव मिळालाच पाहिजे. अच्छा. हे मूर्ती ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण हे मातीची मूर्ती आहे. मातीची मूर्ती असल्याच्या कारणानं ते प्रत्येकाच्या घरी जायला पाहिजे कारण पर्यावरण पूरक गणपती असल्याच्या कारणाने. अच्छा. आणि आपण मागील किती वर्षापासून ह्याच्या मूर्त्या बनवण्याचं जे कार्य आहे तुम्ही करत आहात? यावर्षी 3रं वर्ष आहे आमचं हे. त्याच्या अगोदर आम्ही आमच्या घरच्यासाठीच बनवलेली होती मूर्ती. कारण आम्ही छोट्या छोट्या मूर्त्या आम्ही घरीच बनवून विसर्जन करत होतो ते. अच्छा. आणि सर मला सांगा की आपण ह्याच्या गणपतीच्या मूर्त्या बनवता तर या मूर्त्यांना लोकांचा किंवा ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपणास? आता तर मला प्रतिसाद खूप चांगला आहे आणि याच्या भविष्यात सुद्धा खूप चांगला राहणार आहे. कारण जमे तोपर्यंत झालं तर प्रत्येकाने ही मूर्ती बसवायची अशी आमची अपेक्षा आहे.
जास्त महाग आम्ही ही मूर्ती विकत नाही आणि आम्ही होलसेल सुद्धा देणार आहोत. त्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की जास्त होलसेल मध्ये म्हणजे जास्तीत जास्त महागात ही मूर्ती विकायची नाही, कारण हे प्रत्येकाला ही मूर्ती मिळाली पाहिजे आणि त्यांनी हे विसर्जन केलं पाहिजे घरीच. ओके. आणि सर, पुढचा प्रश्न आपणास असा आहे की आपण रोज किती गणपतीच्या मूर्ती बनवता? माझ्या जास्तीत जास्त 6 गणपती होतात दिवसभरात. कारण 6 गणपतीला, कारण जर पाहिलं साचेचे 6 गणपती होतात, याच्या ओव्हर गणपती निघत होत. कारण त्या साच्यामधून एका साच्यामधून 2 गणपती निघतात, तसे आम्हाला 3 साचे यूज करावं लागतात. त्यासाठी एक गणपती जो मी हाताने बनवतो त्याला कम से कम 3 दिवस लागते. कारण एका दिवसाचा तो गणपती नाहीये की एका दिवसात तो गणपती बनेल आणि तो फिनिशिंग होईल, हे शक्य नाहीये. म्हणून त्यासाठी आम्हाला 3 ते 4 दिवस त्या गणपतीला लागतात. म्हणजे जो हाताने जो बनवतात त्याला 3 दिवस लागतात कमीत कमी. 3 ते 4 दिवस कमीत कमी. आणि साच्याचा जो आहे तो त्याला काय, तो 3-4 तासात होऊन जातो. म्हणजे 3 तासात होऊन जातो. काढणे, सोकवणे आणि त्याला फिनिशिंग करणे तो 1-1.5 तासात किंवा जास्तीत जास्त 2 तास लागतील. कारण सुकल्यानंतरच आपण तो थोडासा फिनिशिंग करू शकतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर सर मग आता कारण तुम्हाला माहिती आहे की आता गणपतीचा जो सीझन आहे हा चालू होणार आहे. मग आता या सीझन साठी तुम्ही जवळपास तुम्ही तयार आहातच, तर तुमचं असं किती टार्गेट आहे की या सीझनला आपण एवढ्या मोठ्या बनवल्या पाहिजेत, असं तुमचं काही टार्गेट वगैरे आहे का? तुम्हाला जवळपास म्हणजे किती मोठ्या तुम्ही तयार करत आहेत या सीझन साठी? जास्तीत जास्त माझ्याकडे आता 300 मूर्तीच्या वर झालेल्या आहेत, माझे हँडमेड गणपती सोडून. अच्छा. 300 मूर्ती. आणि मला जास्तीत जास्त 500 ते 600 गणपती बनवायचे, पण आता एवढा वेळ नाही. जास्तीत जास्त 100 गणपती होऊ शकतील, याच्या ओव्हर गणपती होऊ नाही शकत. अच्छा. त्यानंतर श्रोते हो, आपला एक कमर्शियल ब्रेकचा वेळ झालेला आहे. आपण एक कमर्शियल ब्रेक घेऊ आणि उर्वरित मुलाखत आपण नंतर घेणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची. श्रोते हो, परत आपलं या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी स्वागत करतो आहे. प्रतिभेची गगनभरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला. या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा करतो आहे सन्माननीय श्री विशाल गोतमारे सर. नमस्कार. आणि आपणास सांगितलेलं आहे सर अकोट वरून आहेत आणि उत्तम ते कॉमर्सचे क्लासेस तर घेतातच आणि गणेशाच्या मूर्ती सुद्धा बनवतात, हे मी आपणास सांगितलेलं आहे. तर त्यांना आपण एक प्रश्न विचारणार आहोत. तर सर मला हे सांगा, हे जे गणेशाची मूर्ती बनवण्याचं जे काम आहे हे आपलं 12ही महिने हे काम चालतं का, की सिजनेबल हे काम असतं? नाही, हे तर सिजनेबल काम आहे. जसं आता गणपती उत्सव आला तर 3-4 महिन्याच्या अगोदर हे गणपती तयार करायचे, नंतर विकायचे. पण यावर्षी आम्हाला असं ठरवलंय की आम्ही हे आमचा वेळ रिकामा न राहता, म्हणजे जे थोडं थोडं होईल आमच्याच्यानं, आम्ही वर्षभर हे काम करणार आहोत या वर्षीपासून. कारण आम्हाला हँडमेड गणपतीची ऑर्डर खूप आहे आणि गणपती कशा पद्धतीने पाहिजेत ते त्यांना सांगितलेले आहे त्यांनी, ते तसे आम्ही त्यांना गणपती करून देणार आहोत. बरोबर आहे. कारण गणपतीच्या मूर्त्या तयार करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. त्यासाठी आता आम्हाला जास्तीत जास्त मूर्त्या घडवायच्या आहे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचायचं. तर आता येणाऱ्या दिवसांमध्ये हे वर्किंग जे आहे तुम्ही हे 12ही महिने चालेल अशा पद्धतीचं तुम्ही त्याचं नियोजन करणार आहात? हो, नक्की करू नियोजन. चालेल. आणि याच्यानंतर आपणास प्रश्न असा आहे सर की आपण ही जी काही कला आहे गणेशाची मूर्ती बनवण्याची, ही कला आपण एक व्यवसाय म्हणून करत आहात की आपली एक आवड म्हणून करत आहात? नाही, हा व्यवसाय नाही आहे माझा. अच्छा. हे माझी माझी इच्छा आहे, मला छंद आहे तो की मूर्ती घडवायचा. माझ्या मिसेसला सुद्धा आहे त्याच्यात, तिनेच सुरुवात केली. हे सर्वात पहिले तिनेच सुरुवात केली. नंतर मला ती जी सुरुवात मला आवड झाली आणि मी अक्षरशः मलाही आश्चर्यचकित होती की माझ्या म्हणजे हातात इतकी कला आहे की मी कशीही मूर्ती घडवू शकतो. आज तुम्ही कोणत्याही पद्धतीची मूर्ती मला द्या आणि मी ते घडवू शकतो. तर त्यानंतर सर पुढचा प्रश्न आपणास असा आहे की गणेश मूर्ती जी आहे, तर गणेश मूर्ती व्यतिरिक्त आपण कुठल्या कुठल्या नवीन मूर्त्या आपण बनवता किंवा कुठल्या प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू आपण बनवत आहात? हा, हेही महत्वाचं आहे. त्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत, जसे मला आता ऑर्डर येत आहेत की बा आम्हाला माडवे म्हणून पाहिजे. शिवाजी महाराजांचे माडवे असतात ते दिवाळीच्या वेळेस किल्ले वगैरे बनवतात
त्यासाठी माडवे तयार करायचे आणि त्यानंतर ते शिवनेरी किल्ल्यात ते ठेवण्यासाठी ते सर्व म्हणजे जो सेट असते तो सेट तयार करायचा आहे असं आम्हाला सांगितलंय की बा हा सेट द्या. पण आता थोडस आम्ही त्यातही लागणार आहोत की हे सेट तयार झाले पाहिजेत, कारण तेही आवश्यक आहे. लहान मुलांना ते मातीचा स्पर्श झाला पाहिजे, ते मातीपासून काय मिळते हे त्यांना माहिती असलं पाहिजे. त्यासाठी आम्ही ते छोटे छोटे बैल, त्यानंतर बैले सुद्धा, बैलांची ऑर्डर आहे. आम्ही पुढच्या सेशनला आम्ही ते बैले सुद्धा तयार करणार आहोत, मातीचेच बैले. ओके. पीओपी कोणताही यूज न करता आम्ही फक्त ते मातीच यूज करणार आहोत. ओके, गुड. कारण ते पर्यावरण असल्याच्या कारणाने. बरोबर आहे सर. आणि सर आपणास एक शेवटचा प्रश्न असा आहे की आता हे जे तुम्ही जेव्हापासून ह्या मूर्त्या बनवत आहेत गणपतीच्या, गणेशाच्या, तर एखादी अशी आठवण सांगू शकता का की जी तुमच्या मूर्ती बनवण्याच्या प्रवासामध्ये खूप खास आहे, किंवा आजपर्यंतचा हा जो ट्रॅव्हल चालू आहे तुमचा हा मूर्ती बनवण्याचा, तर याच्या मध्यात एखादी कुठली घटना किंवा एखादा कुठला असा किस्सा, एखादी आठवण जी तुम्हाला खास वाटते, ती आमच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना तुम्ही सांगू इच्छित आहात का? हा, आता जेव्हा मी मूर्ती बनवलेली होती, एक किस्सा आहे. जेव्हा मूर्ती बनवली तेव्हा मूर्ती बनवल्यानंतर मी सगळं झाल्यानंतर मी तिथं दुकान लावलेलं आहे, म्हणजे मी स्वतः विकलेलं आहे दुकानात. तिथे एक व्यक्ती आली, काय म्हणे ते, मला माझ्यापाशी पैसे कमी आहेत, मला एवढ्याची मूर्ती पाहिजे. आजी म्हटलं हे मूर्ती कमसे कम तुला 150 रुपयाला मिळते, याच्या खाली तर तुला मिळणार नाही. कारण म्हटलं मला तेवढी लागतच आहे, मला मजुरी काही देऊ नको, पण ते मातीचा आणि त्या कलरिंगचा खर्च मिळाला पाहिजे, बस तेवढं तरी दे. तर त्या आजीने काय केलं, मला दे. मग बरं दे म्हणे ते दीड. मग मी तिला मूर्ती दिली. ती अक्षरशः त्या आजीने मला 500ची नोट काढून दिली. अच्छा. मग म्हटलं आजी मला तू 150 कबूल केलं. नाही म्हणे, मी तुला पाहिलं म्हणून मी आली म्हणे तुझ्याकडे की तू मूर्ती कितीला विकू शकतो आणि तू मला कितीला देऊ शकतो. तर मी म्हटलं आजी मला एवढे नको. मग मी त्याला 200 रुपये मी ठेवले आणि 300 रुपये त्या आजीला वापस केले. हा एक किस्सा मला अजूनही आठवतो आणि अजून आठवणारच आहे, कारण तो ज्यावेळेस मी मूर्ती बनवतो की एक वेळ मला ते लक्षात येते की त्या आजीने आपल्याला 200 रुपये दिलेले होते, त्या 150 रुपयाची मूर्ती आपल्याला 200 रुपये दिले, म्हणजे आपल्याला 500ची नोट दिली तिने की हे 500 रुपयाचा गणपती आहे हा घे, पण आपल्याला नको होता. पण तस मला एक किस्सा आठवते, म्हणून मी तो नेहमी ते गणपती मी बनवताना तो मी विचार करतो हा प्रत्येक गणपती त्या पद्धतीचा असला पाहिजे. बरोबर आहे. तर अतिशय उत्तम तुम्ही ही जी काही आठवण स्मरण करून ठेवली आहे, जी आमच्या श्रोत्यांना सांगितली, अतिशय सुंदर सर. आणि प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची. नमस्कार श्रोते हो, आज आपलं हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला. यामध्ये सन्माननीय ज्या मूर्तिकार आहेत सौ संगीता गोतमारे मॅडम, तर त्यांना आपण आजच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारतो आहे. तर त्यांना पुढचा जो प्रश्न असा आहे की मॅडम मला सांगा की आपण पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवता का? कारण आज तुम्हाला सांगतो आहे की जेव्हा केव्हा आम्ही प्रवास करतो, अकोला आहे किंवा इतर ठिकाणावर, तर जेव्हा आम्ही नद्यांमध्ये जेव्हा पाहतो तर त्यावेळेला काय होतं की बरेचदा गणेशाच्या ज्या मूर्त्या आहेत लोक बसवतात आणि त्यांचं ज्यावेळी विसर्जन करण्याचं काम पडते तर विसर्जनाच्या वेळेला ते जी पूर्णा नदी असते किंवा मोठ्या मोठ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये त्या विसर्जित करतात, परंतु त्या तशाच पडलेला आपल्याला दिसतात. त्या विसर्जन त्यांचं व्यवस्थित झालेलं नसतं, कारण त्या विरघळत नाहीत. काही ज्या मूर्त्या आहेत त्या पाण्यामध्ये. तर आपण पाण्यामध्ये विरघळणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे पर्यावरणपूरक मूर्त्या आपण बनवता का गणेश मूर्त्या? हो, मी पर्यावरणपूरकच गणपती मूर्ती बनवते. माझ्याकडे लाल मातीच्या मूर्ती अवेलेबल आहे आणि 20 मिनिटामध्ये आपल्या घरातच एखाद्या टपामध्ये, एखाद्या गंगाळामध्ये आपण त्या गणपतीचं चांगल्या प्रकारे विसर्जन करू शकतो. किंवा आपली इच्छा असेल कुठल्या नदीवर, कुठल्या विहिरीमध्ये
तर आपण तिथे गणपतीचे विसर्जन करू शकतो आणि त्याचं समाधान मिळू शकतो ना. गणपती बसवण्याचं एक कारणच आहे की गणपतीचं विसर्जन झालं पाहिजे, शास्त्र आहे त्याच्या मागे. आपण अर्धवट गणपती फेकून देतो ना, म्हणजे त्याचं पूर्ण विसर्जन होत नाही. एक काय आपण ते गणपती बसून गणपतीची विटंबना करत आहे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन झालं पाहिजे, जेणेकरून पर्यावरण चांगलं राहण्यास मदत होणार आहे. अशाच पद्धतीनं बाकीचे जे समाजाचे जे लोक आहेत तर त्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या पर्यावरणपूरक मूर्त्या त्यांनी घरी आणाव्यात आणि त्या ज्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला घरीच त्याचं विसर्जन करता येणार आहे. मॅडमनी सांगितलंच आहे की घरीच तुम्ही एखाद्या गंगाळामध्ये आहे, एखादा पाण्याचा टफ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही घरीच त्या मूर्त्या ज्या तुम्ही विसर्जित करू शकता. तर त्यामुळे काय होणार आहे की आपण एखादं वृक्ष लावू शकतो, झाडं लावू शकतो, शोचे असतील, तुळस असेल, जे आपल्या आवडीचं झाड असेल ते लावू शकतो. एक आठवण म्हणून की आम्ही हा गणपती बसवला होतो, या वर्षीचा गणपती, दुसऱ्या वर्षीचा गणपती, असे ते झाडं वाढत जातात आणि फळं फुलं देणारी झाडं आपण त्याच्यामध्ये लावू शकतो आणि त्याचा चांगला आपण रियूज करू शकतो मातीचा. बरोबर आहे. तर मॅडमची चांगली संकल्पना आहे, म्हणजे ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत बनवत असताना त्याच्यामध्ये एक झाडाची कुठली तरी एक बी टाकायची, जेणेकरून मग ज्यावेळेस त्याचं जिथे कुठे आपल्याला विसर्जन करायचं असेल त्या मातीतली जी बी आहे तर त्याच्यातून एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाड निर्माण होऊ शकते. ही अतिशय चांगली संकल्पना आहे मॅडम. त्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यामागे आपला दृष्टिकोन काय आहे मॅडम? पर्यावरणपूरक गणपती बनवण्यामागे माझा हा एकच दृष्टिकोन राहील की शिक्षक हा समाज घडवत असतो, देश घडवत असतो. तर आपण हे सर्व करत असताना आपण एक संदेश दिला पाहिजे आणि शिकवणही दिली पाहिजे. काय, आपण पर्यावरणाचा ऱ्हास होताना खूप पाहत आहे, तर पर्यावरणाचं संरक्षण आपण कशा प्रकारे योग्य रीतीने करण्यात येईल किंवा करण्याचा प्रयत्न करू, याचा छोटासा एक पाऊल किंवा एक छोटासा प्रयत्न आमचा आहे. ओके, खरंच खूप छान दृष्टिकोन आहे मॅडम आपला पर्यावरणपूरक. म्हणजे याच्यामधून बाकीच्या लोकांना सुद्धा खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीचा, या दृष्टिकोनाचा अवलंब करायला पाहिजे लोकांनी. त्यानंतर मॅडम मला सांगा की तुम्हाला वाटतं का की लोक शाडूच्या मूर्तीकडे वळत आहेत आता सध्या? नक्कीच सर, आताच नाही तर फार वर्षापूर्वीपासूनही मातीचे गणपती बसवण्यामध्ये लोकांचा खूप कल आहे. ज्यांना त्याची मूळ माहिती आहे, ज्यांना मूळ जे म्हणजे वयोश्रेष्ठ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांना याचं महत्व आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही. आणि ते आपण मूर्ती घेताना पण ते जास्त विचार करत नाही. त्यांना माहिती आहे मातीची मूर्ती घडवण्याला काय परिश्रम आहे, माती कशी तयार करावी लागते, मातीचं काय महत्व आहे, गणपतीचं काय महत्व आहे. तर लोकांचा आधीपासूनच कल आहे, पण लोकांना फिनिशिंग कडेही खूप महत्व असते लोकांचं. तर फिनिशिंग हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं जसं फिनिशिंग आहे तसं फिनिशिंग देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे किंवा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडचे जे गणपती जर पाहिले सर तुम्ही, तर असं कोणी म्हणणार नाही की हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती नाहीये किंवा मातीचा गणपती नाहीये. माझा गणपती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीला जितकी फिनिशिंग नाहीये तितकीच फिनिशिंग माझ्या गणपतीला आहे. अच्छा, तर आणि मॅडम हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे जे गणपती आपण बनवतो तर ते विसर्जन केल्यानंतर ते लवकर विरघळतात की नाही विरघळत पाण्यामध्ये? विरघळत नाही. अच्छा, त्याच्याचमुळे मग बऱ्याचशा नद्यांमध्ये जेव्हा हे मूर्ती विसर्जित केल्या जातात त्या तसेच आपल्याला बरेच दिवस त्या तसेच पडून आलेल्या आपल्याला जेव्हा विसर्जन केलं जाते 2-3 दिवसात पहा किंवा दुसऱ्या दिवशी पहा तुम्ही, नदी असतील, विहीर असेल, तलाव असतील किंवा तलाव असतील, तर ते तलावामध्ये गणपतीचं विसर्जन होत नाही. एखाद्या गणपतीचं धडच गेलेलं असतं, एखाद्या गणपतीचा हात गेलेला असतो, पाय गेलेला असतो, मग हे आपण विसर्जन करत आहे का मूळ? त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा आपल्या ज्या मातीच्या गणपती आहेत तर हे जर बनवले तर अतिशय उत्तम राहते, पर्यावरणपूरक गणपती राहतात आणि जो पाण्याला कुठल्याच प्रकारचा, नदीच्या पाण्याला कुठल्याच प्रकारचा धोका सुद्धा निर्माण होत नाही. तर
आपण आपल्या गणेश मूर्तीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करता का? हो, नक्कीच. कारण त्याच्या मागे असं आहे की आपण जर आज पर्यावरणाचं रक्षण केलं किंवा करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये 2 वर्षात, 4 वर्षात किंवा 10 वर्षात पर्यावरण नक्कीच आपलं संरक्षण करेल. बस इतका संदेश देऊ इच्छिते मी. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर श्रोते हो, आपला एक कमर्शियल ब्रेकचा वेळ झालेला आहे. त्याच्यानंतर उर्वरित मुलाखत जी आहे आपण 5 मिनिटाच्या नंतर आपण घेणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. चला तर आपली ओळख करून देऊया जगाला. हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आज आपण जे गेस्ट बोलावलेले होते त्याच्यामध्ये सन्माननीय प्राध्यापिका सौ संगीता गोतमारे मॅडम आणि त्यांचे मिस्टर सन्माननीय श्री विशाल गोतमारे सर. तर यांनी आज आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरे दिली. त्यानंतर गणेशाच्या त्यांच्याकडे ज्या बनवलेल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे गणेशाच्या मूर्त्या त्यांनी बनवल्या तर त्यांची सुद्धा त्यांनी समर्पक अशी माहिती दिली आहे. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, हा कार्यक्रम कसा वाटला तर याच्या संदर्भात आपण मॅडम कडून आणि सरांकडून आपण फीडबॅक घेणार आहोत. तुम्हाला सांगतो आहे श्रोते हो की या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपण आजपर्यंत जे काही कलावंत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्या आपण याच्यात मुलाखती घेत असतो. तर हे आजचं जे आमंत्रित पाहुणे आहेत तर हे काय आहेत, हे गणेशाच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार आहेत. तर त्यांना आजची ही जी मुलाखत आहे तर ही त्यांना कशी वाटली तर त्यांचा फीडबॅक आपण घेणार आहोत. सुरुवातीला मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपला आजच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातला जो फीडबॅक आहे हा आपल्या श्रोत्यांना द्यावा की मुलाखत तुम्हाला कशी वाटली. आमंत्रित केल्यानंतर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कलागुणांची जेव्हा तारीफ होते, जेव्हा त्याला वाव मिळतो, किती आनंद होतो, तो आज आनंद मला झालेला आहे. जेव्हा मी 2-3 वर्षापासून मूर्त्या बनवत आहे तेव्हा सरांनी मला म्हटलं, मॅडम मी तुमचं मुलाखत घेऊ का? तर मी माझ्या मिस्टरांना विचारलं तर ते म्हणाले हो हो सांगा. तर सरांनी अशा प्रकारे आमची मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये विविध प्रश्न, खूप चांगले पर्यावरणपूर्वक प्रश्न त्यांनी मला विचारले आणि त्याचा मला खूप आनंदच झाला ना की आपण जी कला जोपासली आहे ती खूप समाजाला पण फायदेशीर आहे, आपल्याला पण फायदेशीर आहे आणि जी आपली कला आहे ना तिला वाव मिळणार आहे. ती कला कशी लोकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, हा एक दृष्टिकोन आहे. आणि असं माती, जसं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावी तशी मूर्ती घडते, तसं नवीन नवीन आकार आपल्याला माहिती नाही, मला माहिती नव्हतं माझ्या हाताला इतके आकार असतील किंवा आपण अशा प्रकारचे गणपती घडवू शकतो, मग ते साच्याचे असतील किंवा हाताचे असतील. अशा प्रकारे गणपती घडवून आणि त्या कलेचे कोणी जर कौतुक करत असेल तर खूप खूप आनंद होत आहे. अशा प्रकारे खूप खूप धन्यवाद सरांनी मला आमंत्रित केल्याबद्दल. मॅडमचा जो फीडबॅक आहे आपण जाणून घेतलाच आहे सर्व श्रोत्यांनी. तर आपण सरांचा सुद्धा आपण फीडबॅक घेणार आहोत की सरांना आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, तर हा कार्यक्रम सरांना कसा वाटला आणि मी विचारलेले प्रश्न सरांना कसे वाटले याच्या संदर्भात सर आपला फीडबॅक देतील अशी मी सरांना विनंती करतो. धन्यवाद प्रवीण बोंद्रे सर. वेलकम सर. तुम्ही आमच्या सर्वेश आर्ट्स या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत यांना भेट दिल्याबद्दल. आमचा एक छोटासा कारखाना आहे, या छोट्याशा कारखान्याला तुम्ही आवर्जून आले, उपस्थित झाले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू सर. अतिशय समर्पक आणि थोडक्यात आपण अतिशय सुंदर असा फीडबॅक दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि मॅडमचा सुद्धा धन्यवाद करतोय कारण यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून आमच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली. मॅडमनी, त्याच्यानंतर सरांनी, कारण यांचं सुद्धा शेड्यूल खूप बिझी असते आणि या बिझी शेड्यूल मधून त्यांनी वेळ काढून आमच्या या कार्यक्रमामध्ये आले, त्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.
प्रतिभेची